आम्ही आलेलो आहेत आणि माझ्या डोल्यात आल्याला घाण गेलेली आहे खरं लिटरली समजा नाही. सगळ्यात दुसरा शेवल तिथं भेटलेला आहे. सुरी दे. तिसरा सुद्धा भेटलेला आहे. नागेश्वर आहे तिथे एकविरीचं मंदिर आहे. आईचा देऊळ करत होती. काय बोललोय बिडी बोललो आता घोडा ठेवला तर गारव ठेव तुला उरून. दिवेशला कोण गर्लफ्रेंड भेटत असेल त्या नक्की सांगा. सो नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल राहा सुद्धा. सो परत एकदा स्वागत आहे आपल्या साहिल म्हात्रे व्लॉग्सला. आणि आज परत एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीशी आणि धमाकेदार अशी व्हिडिओ. सो थंबनेल बघून तर समजलं असेल. ऑफकोर्स मी आलो तो म्हणजे शेवला ना, कारण शेऊळ अशी गोष्ट आहे जी पहिला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा शेवला येतात. आणि आता पाऊस तर आलेला आहे, म्हणजे खूप वेळा पडला आहे. सो मी गावी आलं ते सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. सो मी चाललो आहे तर म्हणजे आज परत एकदा शेवला ना. आणि माझ्यासोबत आहेत तर म्हणजे माझे भाऊ दोघं बघू शकता, आराध्य आणि दिवेश. दिवेशला काय तुम्ही आधीपासूनच ओळखता कारण माझ्या पहिल्या ब्लॉगपासून तो सोबतच आहे. आणि आता रिसेंटली मी आत्ताच एक ब्लॉग टाकलेला आपला शेवलांचा आणि हा दुसरा ब्लॉग असेल. सो चला मग आता चाललो आहे, बघूया लेट्स सी काय भेटते ते तुम्हाला नक्की पूर्ण दाखवतो. मी आलेलो आहे आणि माझ्या डोल्यात आल्याला घाण गेलेली आहे खरं लिटरली समजा नाही. सो बघा हा आमचा म्हणजे वाघेश्वर देव. इथे हा वाघेश्वर आहे, तिथे एकविरीचं मंदिर आहे. आणि तिथे आहे म्हणजे आमचा बामन देव तो बघा तिकडे. सो चला मग आता शेवला बघूया. हा भेटला सुद्धा. ए चले उठ. मधीचा वास गाईस खूप एक नंबर मधीचा वास येत आहे. बोला हे बघा पहिला शेवल भेटलेला उद्घाटन झालेलं आहे. मग डोलन काय गेलाय यार, पोरींची डोळा लक्ष देतो. हां तुझ्या सगळ्यात दुसरा शेवल तिथं भेटलेला आहे. सुरी दे. तिसरा सुद्धा भेटलेला आहे. सुरी दे. तिसरा शेवल सुद्धा भेटलेला आहे बघा. हाय त्याच्यानं अजून एक. आलू धर. योगा अजून एक दिसला. इथं आलं योच सीन असते. दिसला 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 दिसला. हे घे धर बघा लवकर. काय दिसतंय का काही? जर कोणाला दिसत असेल आणि मी उचलला नसेल तर मला नक्की कमेंट करा. गाईस पोलो पा झूम करेन मी झूम. गाईस एवढा मोठा पोला आहे ना, माझ्या एवढा पोला असेल तो एक. हे शेवल आहे का काय बघ. हे काय शेवला सारखी बघा. हे पण असते बघा. दिसली दिसला काय काही शेवला सारखीच आहे बघा. काहीतरी हाय शेवला सारखाच नाही वाटत. एवढंच आहे तो. यो तो शेवला हाय पण एवढूच आहे. हे बघ खालतीच घातली आहे बघ लास्ट. नाही रे शेवल नाही. अरे कुठला आहे बघ. ती ही असते ती भाजी दुसरी. येऊपा इथे एक शेवल दिसला मला लांबून मस्त कचक्यामध्ये. तो शेवल आहे 100%. तो खालपर्यंत जरासा करूनच खुटात आहे बघा. जो शेवल आहे बघा. मी कोयलीच्या इकडनं कुठला आहे तर
प्रॉपर बघायला लागते गाईस. वरती असे वरती बघायचं म्हणजे एक शेवल गाईस. सब नजर का खेळ आहे गाईस, सब नजर का खेळ आहे. हे पहा. सर आता वरती जाऊया. मला असं वाटतं आधी दर्शन करते आईचे. हे बघा शेऊल भेटला. जसाच नाव घेतला ना आईचा तसा शेऊल भेटला बघा. समोरला पान बघा कसा लपला. बघा दिसतंय तुम्हाला? नाही कसला मोठा बघा. ही काहीतरी आहे दिसला. आपल्याला काय करायचं, आपण आपला शेऊल काढूया. लेट्स गो. आणि गाईज हा ॲक्च्युली ना हा एक मर्दनगड आहे. इथे आपला एकविरेचा मंदिर याच्यासाठी बनवला ताकी खाली ना आपल्या आई एकविरेच्या ना पावला आहेत. पावला कारण जेव्हा आई हे बघत होती काय बोलतात मला एवढं सगळं माहिती नाही बट तुम्हाला मी दाखवतो त्या पावला. सो मनात येलो वाजवतो वाजवू शकत नाही. हे जा चल तू घे घे जा. मला तसं वाजवता ये नाही. आराध्य हल्ला ती काठी बांधली इथं थोडं काठी आहे ती त्याच्या पाठीच काठी आहे. एकविराई तू डोंगरावरी देऊल आई तुझं देऊल बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझं देऊल बघ किती सुंदर रंगानं सजवला. गाईस आराध्याला वाटला शेऊल आहे आणि बोलते फायनली शेऊल भेटलाय पण तो शेऊल नव्हता. तुम्ही मगाशी सांगितलं ना तुम्हाला झाड आहे बघा तो होता यो. त्याला वाटला काय शेऊल आहे. जाम शेवला होती गाईस जाम शेवला होती पण कोणतरी ऑलरेडी आलेला आहे आणि काढलेली आहे ते बघा. हे बघा यो काढलेलं आहे बघा. काय बोलत आता आम्ही जरा लेट झालो. मी जर आधी आलो असतो ना जेव्हा पाऊस पडला तर आतापर्यंत शेवला आपल्याकडं असती गाईस. गाईस इथं आणि त्या साईडला गेलेलो ना आता आमच्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. सो आता त्या वेगवेगळ्या गोष्टी आता मी इथे सांगू शकत नाही जोरात कारण आमच्यासोबत आराध्य सुद्धा आहे.
तेव्हा तो घाबरला ना पाहिजे म्हणून. सो मी सांगतो तुम्हाला पुढे गेल्यावर. वरती आहे बघ. हे बघा गाईस, फटाफट आता शेवला भेटतात निघाच्या टायमाला. खलशी बघ, खलशी दिसला. दिवेशला दिसला वाटतं ना. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललेलो की आपल्या आईची पावला, म्हणजे बघा ही आईची पावलं आहेत. ही सगळी ही आईची पावलं आहेत आपले. आई एकविरेची. आई काय शोधत होती तेव्हा इकडे आलेली? पहिला आईचा देऊळ करत होती पांडव. मग इथं नाही झाला म्हणून ती तिकडे गेला काय? म्हणजे समजलं नाही का इथं का नाही केला. पण 3 रात्री नाही झाला देऊळ. 3 रात्री करायचा होता काय? ओके. सो गाईज अशी गोष्ट होती, पण इकडे नाही झाला म्हणून नंतर ते काढलेलं गेले. सो नाही तर इथे जर झाला असता तर इथे विचार करा किती प्रचंड गर्दी असती. काय आपण फेमस झालो असतो ना, नुसती आपली इथं लोक. पण राहू दे, जी गोष्ट आपल्या जवळ असते ना जास्त, त्या गोष्टीची आपल्याला कदर नसते. आणि जेव्हा जी गोष्ट आपली लांब असते ना, त्या गोष्टीची आपल्याला कदरसुद्धा असते. आणि बरोबर बोललो ना. सो चला आता आलो आहे बामनदेवाशी. बामनदेवाशी पाया वगैरे पडतो. आणि मला फुकटचाच खावायला पाहिजे वाटतं. चला मग आम्ही इथं देवलाशी आलो ना. आता बघा आम्हाला एक वांडर भेटला आहे, झाडावर चढला आहे. वांडर खाते कळलं त्याला, खाणारे घरातलं आहे, जाम खाते वाटतं. तोपा कसला चढते पा. हलवतो लवकर पाड. दिवेश घातलाच ना हातमध्ये. खराच बोलतोय. मग त्या आलं झूम यो डोक्यात दिक्यात घालील. हाईत रे रान्ना, हवा आहे रे. माहिती आहे मला. तिच्या आहेत पण 2-3 तोड दे. हा आहे आमचा बामनदेव. तुम्ही सुद्धा पाया पडून गेला. कशावरची भांडणं करता रे तुम्ही दिवेश? अशीच नसती. ए बाबा चल इथं नको येऊ माझ्यावर. ते लाल फणस पलवलं असं यांचं. मिन्नी तुम्ही काय बोललोय? बिडी बोललो रे आता. शहाणा तुला सांगून सांग बघ आता तुला हिरगील नाही ना आता गारीन. तो कोण आहे बघायला आहे? ए एवढी जण आहे ती. कोण? बंद कर फक्त पारू दे व्हिडिओ मग तुला सांगतोय. तो गेला आतमध्ये कर दिवा बत्ती नाही तर मना करायला लागेल. सुद्धा कधीतरी अरे बंद आहे तो.
तू व्हिडिओ काढते बघ तुझी ते असं तेल टाकीन डोल्यावर दिवा कधी मारतान काय तू पुजारी नाही मोठा तुला आम्हाला सांगतो मी. तू पुजारी आहे, आपण दिवा कधी मारतात मासळी काय नाही काढली आज मंगळवार उपास नाही मंगळवारची काढत नाही खावायला बरोबर काढता हो. मोका पण नाव सांगला नाही तर मग तुला बरोबर एकदा बोल नाही तू पर मोका आदाचं नाव सांगला नाही मग बरोबर मोका आदाला मारशील तू असं ऐकतंय मग समजलास नाही तू हो मामाचे काय खाते ते बघ, जास्त डोक्यात जाऊ नको नाही तर तुला उडवीन नाही जा या अरे घोडा ठेवला डायरेक्ट तुला उडवीन घोडा ठेवला तर गारव ठेव तुला उरली मी कट करेन. अशी वशील नाही याला उचलून टाक ए गाईस चला मग आता चाललोय घरी भेटली तेवढी शेवला तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो चला मग व्हिडिओला करतो इथेच अँड व्हिडिओ एकदम मजेदार केलेली आहे म्हणजे आपल्या दिवेश मुले मस्त दिवेश कसा वाटला तुला आराध्य आज खुश झालाय नाही तर गेल्या टायमाला आराध्याला पहिल्यांदा नेलेला तेव्हा नुसता घरी चल करत होता तर आज तो पण खुश झाला गाईज खूप सो चला लास्टचा पार्ट होता तो तुम्ही बघितला असेल तो मस्तीमध्ये होता काय सिरियस नव्हता सो कोणी सिरियस घेऊ नका आपला दिवेश भाई आहे ना तो खूप चांगला आहे खूप गोला गोला पान आहे आणि आमचा फुलासारखा छान आहे तू कत्तीव कर काय मला भावासारखा आहे अरे हो आणि हा तो त्याचा भाऊच आहे आणि गाईज दिवेशला कोण गर्लफ्रेंड भेटत असेल त्या नक्की सांगा मला चला मी व्हिडिओ एंड करते आता दिवेशला पप्पा देते 2-4 चला बाय बाय गाईज हात नको चला बाय बाय गाईज टेक केअर काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या घरच्यांची सुद्धा बाय बाय